नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RTE 25% रिझर्वेशन 2025-26साठी टोटल 3 लाख प्लस अर्ज हे आलेले आहेत। 3 लाख प्लस पालकांनी आपल्या बालकांचे अर्ज केलेले आहेत आणि ते पालक आता एकाच प्रतीक्षेमध्ये आहेत की RTEची लॉटरी केव्हा लागणार आहे या प्रतीक्षेमध्ये आहे आणि आता ही प्रतीक्षा त्यांची संपलेली आहे। RTE 25% रिझर्वेशन 2025-26साठी लॉटरी तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे। लॉटरीची डेट जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती तारीख काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, RTE अंतर्गत जर तुमच्या बालकाचा नंबर लागला तर पुढील प्रोसेस काय हे तुम्हाला माहिती नसेल, त्यामुळे मित्रांनो त्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे की RTE लॉटरी लागल्यानंतरची पुढील प्रोसेस काय यावरती डीपमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे। तो व्हिडिओ सर्वात पहिलं तुम्ही पाहून घ्या। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यामुळे तो व्हिडिओ सर्वात पहिलं पाहून घ्यायचा आहे मित्रांनो। तेव्हा तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बालकाचा RTE अंतर्गत जर नंबर लागला तर पुढील प्रोसेस काय आहे। तर मित्रांनो, ही जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे एका न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो, ते आपण सविस्तर पाहूयात। RTE लॉटरीची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे, पण SMS केव्हा येणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग व्हिडिओ सविस्तर पाहून घेऊया। मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांकरिता तब्बल 3,05,828 अर्ज आले आहेत। या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांची एकच उत्सुकता आहे की RTE अंतर्गत लॉटरी केव्हा लागेल। तर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। त्यानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण येथे सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे। या सोडतीचे थेट प्रक्षेपण VCद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे। तर या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 960 शाळांमधील 18,507 जागांसाठी सर्वाधिक सुमारे 61,687 अर्ज आलेले आहेत। तर आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, RTE लॉटरी केव्हा लागेल हे तर आपल्याला समजलेलं आहे, पण आता RTE लॉटरी लागल्याच्या नंतर पालकांना SMS केव्हा येणार आहेत हे पाहूयात। हे पाहत असताना तुम्ही पाहू शकता, प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे RTE 25% राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडत सोमवारी 10 तारखेला 11 वाजता जाहीर झाल्यानंतर पुढील 4 ते 5 दिवसांत म्हणजेच साधारणतः 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पालकांना बालकाच्या प्रवेशाचा संदेश अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर येईल। त्यानंतर बालकांच्या शाळा प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, 10 तारखेला RTE ऑनलाईन सोडत हे जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 4 ते 5 म्हणजे 14-15 फेब्रुवारीला पालकांना त्यांनी जो ॲप्लिकेशनमध्ये मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती SMS येणार आहेत लॉटरी अंतर्गत नंबर लागलेले। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।